येत्या 21 तारखेला पुष्य नक्षत्र आहे आणि ह्या दिवशीच आपण सुवर्णप्राशन करतो. तर ह्या दिवशीच आपण का सुवर्णप्राशन करतो? पुष्य म्हणजे पोषण, नरिशमेंट, आणि ह्या दिवशी सुवर्णप्राशनचं चांगलं पोषण होतं, त्यामुळे आपण पुष्य नक्षत्राच्या दिवशी सुवर्णप्राशन करतो. तर काश्यप संहितेमध्ये लेहनाद्यामध्ये सुवर्णप्राशन सांगितलं आहे. तर आयुर्वेदामध्ये नाभिनाल कर्तन म्हणजेच अम्बिलिकल कॉर्ड कटिंग म्हणजेच बाळ आईपासून वेगळे झाल्यापासून सुवर्णप्राशन द्यायला सांगितलेले आहे. आणि याचे फायदे काय? तर इट्स इम्प्रूव्ह डायजेशन, अग्निवर्धन करते, बुद्धी वाढवते, इट्स इम्प्रूव्ह इंटेलेक्ट, त्यानंतरून व्याधिशमत्व, इम्युनिटी इम्प्रूव्ह करते, बाळामध्ये कोणताही आजार होऊ नये यासाठी चांगले आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला येत्या 21 तारखेला सुवर्णप्राशन द्या. डॉक्टर श्रीराज भंडारे, विषय क्लिनिक, लक्ष्मी रोड, पुणे. येत्या 21 तारखेला पुष्य नक्षत्र आहे आणि ह्या दिवशीच आपण सुवर्णप्राशन करतो. तर ह्या दिवशीच आपण का सुवर्णप्राशन करतो? पुष्य म्हणजे पोषण, नरिशमेंट, आणि ह्या दिवशी सुवर्णप्राशनचं चांगलं पोषण होतं, त्यामुळे आपण पुष्य नक्षत्राच्या दिवशी सुवर्णप्राशन करतो. तर काश्यप संहितेमध्ये लेहनाद्यामध्ये सुवर्णप्राशन सांगितलं आहे. तर आयुर्वेदामध्ये नाभिनाल कर्तन म्हणजेच अम्बिलिकल कॉर्ड कटिंग म्हणजेच बाळ आईपासून वेगळे झाल्यापासून सुवर्णप्राशन द्यायला सांगितलेले आहे. आणि याचे फायदे काय? तर इट्स इम्प्रूव्ह डायजेशन, अग्निवर्धन करते, बुद्धी वाढवते, इट्स इम्प्रूव्ह इंटेलेक्ट, त्यानंतरून व्याधिशमत्व, इम्युनिटी इम्प्रूव्ह करते, बाळामध्ये कोणताही आजार होऊ नये यासाठी चांगले आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला येत्या 21 तारखेला सुवर्णप्राशन द्या. डॉक्टर श्रीराज भंडारे, विषय क्लिनिक, लक्ष्मी रोड, पुणे. येत्या 21 तारखेला पुष्य नक्षत्र आहे आणि ह्या दिवशीच आपण सुवर्णप्राशन करतो. तर ह्या दिवशीच आपण का सुवर्णप्राशन करतो? पुष्य म्हणजे पोषण, नरिशमेंट, आणि ह्या दिवशी सुवर्णप्राशनचं चांगलं पोषण होतं, त्यामुळे आपण पुष्य नक्षत्राच्या दिवशी सुवर्णप्राशन करतो. तर काश्यप संहितेमध्ये लेहनाद्यामध्ये सुवर्णप्राशन सांगितलं आहे. तर आयुर्वेदामध्ये नाभिनाल कर्तन म्हणजेच अम्बिलिकल कॉर्ड कटिंग म्हणजेच बाळ आईपासून वेगळे झाल्यापासून सुवर्णप्राशन द्यायला सांगितलेले आहे. आणि याचे फायदे